मोठी बातमी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना मोठा दिलासा मिळाला। थेट जाऊयात। पण आता अटल आनंद घनवन म्हणतो। एका एकरमध्ये साधारणतः नॅचरली आपण 400 झाडं लावतो, 400 ते 600। इथं मात्र विविध प्रकारचे 13,000 झाडं एका एकरमध्ये लावायची नवीन पद्धत जपानने विकसित केली। आता काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख्या क्षेत्रात वन विभागाची जमीन कमी आहे आणि म्हणून काही लोकांनी मियावाकी म्हणजे अटल घनवन लावलं, त्याच्यावरही टीका केली। इतक्या जवळ झाडं लावतात का? आणि आज जर तुम्ही जाऊन तिथं बघितलं तर तुम्हाला इतकं सुंदर दाट जंगल तयार झालंय की आतमध्ये मनुष्य जाऊ शकत नाही आणि सरपटणारे प्राणी आहे, जीवजंतू आहे, पक्ष्यांचे तिथं पक्ष्यांचा निवास अधिवास झालाय। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अशा सर्व आंदोलनामध्ये न समजता जेव्हा आपण गालबोट गावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितपणे मग जेव्हा अहवाल येतो त्या अहवालामध्ये तुम्ही काहीच तुमचं मत जे आहे ते वरकरणीच मांडू शकता, त्या संदर्भात काहीही मत व्यक्त करता येत नाही। हा एक गोष्ट असू शकली असती की एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायतने वृक्ष लावताना तिथं काही त्या संदर्भात अनियमितता असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, पण या वृक्ष लागवडीलाच एकूण गालबोट गावण्याची जी काही भूमिका होती ती उचित नव्हती, कारण यामध्ये टेंडर प्रोसेस नव्हती। यामध्ये स्थानिक ठिकाणी MIDC असेल, स्थानिक ठिकाणी नगर परिषदा असेल, महानगरपालिका असेल, यांनी हा कार्यक्रम करायचा होता आणि आम्ही सपोर्टिव्ह सिस्टीममध्ये सॉफ्टवेअर तयार केलं आणि या सॉफ्टवेअरमध्येची नोंद घ्यायची जी आजही व्हिडिओ स्वरूपामध्ये आहे। आजही लोकांना ते बघता येतं आणि लोकांनी त्यांची साईट त्या जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीची वृक्ष लावलीत आणि आज त्याची उंची किती झाली आजही बघता येतं। पण न बघता अशा पद्धतीने ज्या समितीचं गठन जबरदस्तीने करायला लावलं होतं आणि 2 वर्ष 8 महिने महाविकास आघाडीचंच सरकार होतं, त्यांना संधी होती की 2 वर्ष 8 महिने याच्यातलं काहीतरी काढता आलं असतं, पण 2 वर्ष 8 महिने काहीही काढता आलं नाही आणि आता मात्र तो अहवाल जो आहे तो जनतेसमोर दिला। मी जनतेला सुद्धा आवाहन करेन की हे आंदोलन थांबता कामा नये, हे ईश्वरीय कार्य आहे, वसुंधरेच्या रक्षणाचं कार्य आहे आणि विश्वगौरव मोदीजींनी एक वृक्ष माँ के नाम वसुंधरेच्या आईच्या नावानी हे करायचं आहे। अनेक सेलिब्रिटी सुद्धा याच्यात सहभागी झाले होते। मला आठवतं की जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा सन्माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा बारामतीमध्ये झाड लावलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत साहेबांनी झाड लावलं, स्वतः उद्धवजी आमच्यासोबत वृक्ष लावायला आले होते आणि अनेक नेत्यांनी पक्षाच्या बाहेर जाऊन हे वृक्ष आंदोलनात सहभाग दिला होता। पण नंतर काही कालांतराने त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांच्या मनात शंका निर्माण करून आणि यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेल्याची माहिती मिळते। पोलिसांची 5 पथकं तात्काळ रवाना झाली आहेत, तर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलीस विभागाची 5 विशेष पथकं शोध घेण्यासाठी रवाना झालेली असून मुंबई पाथर्डी, संभाजीनगर, भालगाव आणि खेडकर यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर, अंबादास खेडकर आणि सोबत असलेले 4 बाउन्सर्स अशा 7 जणांवर गुन्हा दाखल असल्यामुळे पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत। तर मनोरमा खेडकर यांचा पोलिसांकडून अद्याप शोध सुरू आहे। आत्ताची आपण बातमी पाहतोय, पुणे ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले असून अजूनही पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेला असून पोलिसांची 5 पथकं ही रवाना झालेली आहेत, तर त्यांच्या बंगल्याबाहेर टाळं लागलेलं आहे। या ठिकाणी बंगल्यामध्ये वर्दळही दिसत नाहीये। खेडकर दाम्पत्यासह एकूण 7 जणांवर गुन्ह्याची नोंद झालेली आहे, तर अजूनही यांचा तपास सुरू आहे। मनोरमा खेडकर यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। मुंबई पाथर्डी, त्याचबरोबर संभाजीनगर, भालगाव आणि खेडकर यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला देण्यात आली। तर ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण पूजा खेडकरांनी मिळवलेल्या नॉन क्रिमिनल दाखला जो आहे त्याचे अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करणार आहेत। सखोल चौकशीनंतर अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे
अहमदनगरचे जिल्हाधिकारी खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची पडताळणी करणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आयकर विभागाकडे अधिकच्या कागदपत्रांची सुद्धा मागणी केली आहे। जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बोगस निघाल्यास पूजा खेडकर यांचं IAS पद जाण्याची सुद्धा शक्यता आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे खेडकरांचं नॉन क्रिमिनल दाखल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करणार आहेत। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांसोबत वाशिम पोलिसांनी 3 तास चर्चा केल्याची माहिती मिळते आणि पूजा खेडकरांच्या वाशिम इथल्या शासकीय निवासस्थानी 6 जणांची टीम पोहोचलेली होती। या पथकामध्ये 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश होता। चर्चेअंती माध्यमांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। मैडम तुम्हारा मैं नहीं करता। मैम आपके पेरेंट्स से कोई बातचीत आपकी हुई है? मैम आपके कई सर्टिफिकेट सामने आए हैं जिसमें आपके एज जो है वो भी आप फॉल्स करती हुई नजर आ रही हैं, आपके एज डिफरेंसेस नजर आ रहे हैं। See, the committee is set up for that. Whatever is there, whatever are the documents, whatever my submission is there, whatever the experts will decide, they will decide it. And I think we should wait for the decision of the committee and we should respect. 11 वेळा तुमचे वेगवेगळ्या नावाने तुमचे डॉक्युमेंट दिले आणि तुम्ही एक्झाम दिली असं म्हणून आरोप आहे। तेच मी तुम्हाला म्हणते की कमिटी समोर आता जर तुम्ही म्हणताय तर कमिटी समोर येईलच ना ती गोष्ट। पण दररोज नवीन नवीन आरोप होत आहेत, दररोज नवीन नवीन फेक गोष्टी समोर येत आहेत। तेच मी तुम्हाला तुम्हाला सांगते की फेक न्यूज याच्यामध्ये प्लॅनिंग नाही का? कुणाचा हात आहे, कुणावर आरोप आहे? कारण की अनेक वेळा तुमच्या संबंधितच विषय असे बाहेर निघत आहेत। असं तुम्हीच बघा की रोज काहीतरी नवीन, असं कुठला व्यक्ती असतो की ज्याचं रोज काहीतरी नवीन असतं। मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड केली जाते आणि प्लीज हे माझं खूप जास्त डिफेमेशन होत चाललेलं आहे। माझं प्लीज रिक्वेस्ट आहे मीडियाला सुद्धा की प्लीज एक रिस्पॉन्सिबल मीडिया म्हणून तुम्ही बिहेव करा। माझा मीडियावर खूप भरोसा आहे। वी यूज इट फॉर व्हेरियस गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन ऑल्सो। So media is considered the 4th pillar of democracy. असं असताना माझी मीडियाला पण रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मिळेल ती तुम्ही प्लीज मिसइन्फॉर्मेशन म्हणून स्प्रेड करू नका। लेकिन मैम कोई कंफर्मेशन तो करेगा अगर कोई सामने, इसीलिए तो एक्सपर्ट कमेटी रखी हुई है कि वहाँ से इन्फो नहीं मिल रहा है मैम, आप भी कुछ बता नहीं रही है। आप अगर कुछ बताएं। इन्फॉर्मेशन इसीलिए आपको नहीं मिल रहा है टू कीप इट फ्री एंड फेयर। जो हम जब हमारा इलेक्शन प्रोसेस भी होता है तो इट इज ऑलवेज केप्ट फ्री एंड फेयर, फ्री फ्रॉम इंटरफेरेंस, जस्ट बिकॉज द प्रोसेस शुड बी स्ट्रिक्टली फॉलोड, ताकि इसमें किसी का नेगेटिव इंटरफेरेंस ना हो। इसीलिए आपको ये जो कॉन्फिडेंशियल इंफॉर्मेशन है ये शेयर ना करने के पीछे यही उसका कारण है। देयर इज नो अदर रीजन, जस्ट टू कीप इट ओपन, फ्री एंड फेयर, एंड व्हेनेवर द डिसीजन विल बिकम पब्लिक इट इज ओपन टू यू ऑल। मैं खुद आपको कॉपी दूंगी उसकी कि जब ये डिसीजन पब्लिक हो जाता। मैडम रात में पुलिस जो आई थी किस मुद्दे को लेकर आई थी, इतने घंटे थे? पुलिस को मैंने बुलाया था, पुलिस आई नहीं थी। प्लीज करेक्ट योर स्टेटमेंट। एंड आई हैड सम वर्क विद देम एंड दैट इज व्हाई आई हैड कॉल्ड द पुलिस। बाकी पुलिस किसी भी जांच के लिए या किसी इसके लिए नहीं आई। आपको कोई फंसा रहा है क्या? ऐसा कुछ मैम कोई साजिश